नमस्कार मित्रांनो, आज आपण स्पेसिफिक रिलीफ ॲक्टचे सेक्शन 26 ते 30 पर्यंतचा विचार करूया. आज आपण व्हिडिओ नंबर 5 स्पेसिफिक रिलीफ ॲक्टवरती बनवित आहे. मित्रांनो, सेक्शन 26 जो आहे ऑफ स्पेसिफिक ॲक्ट तो असं म्हणत आहे वेन इन्स्ट्रुमेंट मे बी रेक्टिफाईड, म्हणजे ज्या वेळेला एखाद्या कॉन्ट्रॅक्टमध्ये किंवा इन्स्ट्रुमेंटमध्ये बाय फ्रॉड किंवा म्युच्युअल मिस्टेक झाली असेल तर असा कॉन्ट्रॅक्ट जो आहे तो कोण व्यक्ती अर्ज करून असा कॉन्ट्रॅक्ट रेक्टिफाय करून घेऊ शकतो, ह्याबाबत सेक्शन 26 सबसेक्शन 1 म्हणत आहे. सेक्शन 26 सबसेक्शन 1 जो आहे त्याची जी बेरेक्ट लँग्वेज आहे ती अशा प्रकारे आहे, मी आपल्याला वाचून दाखवतो. वेन थ्रू फ्रॉड or by mutual mistake of the parties a contract or other instrument in writing पुढे काय म्हटले, not being the articles of association of a company to which the Companies Act 1956 Act applies doesn't express the real intention. अर्थात एखादा जो डॉक्युमेंट आहे, कॉन्ट्रॅक्ट आहे, त्याच्यामध्ये त्याचा जो रिअल इंटेन्शन आहे ड्यू टू द मिस्टेक और ड्यू टू द फ्रॉड, तो रिअल इंटेन्शन जर दिसत नसेल तर असा कॉन्ट्रॅक्ट आपण रेक्टिफाय करून घेऊ शकतो. तर असा कॉन्ट्रॅक्ट कोण रेक्टिफाय करून घेऊ शकतो त्याबाबत सेक्शन 26च्या सबसेक्शन 1 मध्ये म्हटलेलं आहे. त्यामध्ये काही कंडिशन्स दिलेल्या आहेत. तर ते कंडिशन नंबर 1 म्हणजे ABC अशी आहे. तर मी आपल्याला वाचून दाखवतो. आयदर पार्टी ऑर हिज रिप्रेझेंटेटिव्ह, म्हणजे इन्स्ट्रुमेंटची आयदर पार्टी लिहून घेणार असेल किंवा देणार असेल ते दोन्हीपैकी कोणी एक किंवा त्यांचे रिप्रेझेंटेटिव्ह कोर्टामध्ये असा इन्स्ट्रुमेंट रेक्टिफाय करण्यासाठी अर्ज करू शकतो. आता कंडिशन नंबर बी मध्ये काय म्हटलेलं आहे की द प्लेंटिफ मे in any suit in which any right arising under the instrument is in issue claim in his pleading that instrument be rectified. मीन्स वादी जो आहे तो सुद्धा ज्या वेळेला दावा दाखल करतो आणि अशा दाव्यामध्ये त्याचा जो अधिकार आहे तो मेन इश्यू आहे, तर तो कोर्टामध्ये अर्ज करून असा जो इन्स्ट्रुमेंट आहे तो रेक्टिफाय करून घेण्यासाठी अर्ज करू शकतो किंवा रेक्टिफाय करून घेऊ शकतो. कंडिशन नंबर सी त्यात असं म्हटलेलं आहे की असा जो क्लॉज नंबर बी मध्ये जो दावा दाखल केला जाईल त्याच्यामध्ये ज्यावेळेला प्रतिवादी हजर होईल आणि तो प्रतिवादी त्याला जे डिफेन्स अवेलेबल आहेत ते डिफेन्स जे त्याला अवेलेबल आहे इन ॲडिशन टू दॅट डिफेन्स ही कॅन आस्क फॉर द रेक्टिफिकेशन. ती लँग्वेज अशी आहे, अ डिफेंडंट इन एनी सच सूट ॲज इज रेफर्ड टू इन क्लॉज बी मे इन ॲडिशन टू एनी अदर डिफेन्स ओपन टू हिम आस्क फॉर रेक्टिफिकेशन ऑफ द इन्स्ट्रुमेंट. म्हणजे प्रतिवादी सुद्धा ज्यावेळी कोर्टात हजर होईल त्याला सुद्धा तो जो इन्स्ट्रुमेंट आहे रेक्टिफाय करून घेण्याचा हक्क आहे. आता सेक्शन 26 सबसेक्शन 2 तो काय म्हणत आहे ते आपण बघूया. मित्रांनो, सेक्शन 26 सबसेक्शन 1 पार्टीजच्या अधिकाराबाबत म्हणत आहे, म्हणजे कोण पार्टी अर्ज करू शकते याबाबत म्हणत आहे. सेक्शन 26 सबसेक्शन 2 हे कोर्टाच्या अधिकाराबाबत म्हणत आहे. ते अधिकार काय आहे की ज्या वेळेला अशा प्रकारचा दावा कोर्टात येईल तर कोर्ट असा जो इन्स्ट्रुमेंट आहे रेक्टिफाय करू शकते. आणि त्यात असं दिलेलं आहे, अशा वेळेला जे रेक्टिफिकेशनचे जे आदेश केले जाईल त्यावेळेला कोर्टाला तिराहित व्यक्तीचे हक्क बाधित होणार नाही ह्याचं लक्ष ठेवावं लागेल, याबाबत विचार करावा लागेल. ती बेरेक्ट लँग्वेज काय आहे ते आपण बघूया. If in any suit in which a contract or other instrument is sought to be rectified under subsection 1, the court finds that the instrument through fraud or mistake doesn't express the real intention of the parties, court may in its discretion, court त्याच्या मर्जीने इन इट्स डिस्क्रेशन डायरेक्ट रेक्टिफिकेशन ऑफ द इन्स्ट्रुमेंट सो ॲज टू एक्सप्रेस दॅट इंटेन्शन. म्हणजे त्याचा जो मूळ इंटेन्शन आहे ते दिसायला पाहिजे या पद्धतीने कोर्ट आदेश करू शकतात. सो फार ॲज दिस कॅन बी डन, हे
केव्हा केलं जाऊ शकतो आणि कसे केले जाऊ शकतात त्यावेळेला so far as this can be done without prejudice to the rights acquired by third person in good faith and for value. म्हणजे तिसऱ्या व्यक्तीला जे अधिकार मिळालेले आहेत ते अधिकार बाधित होणार नाही या गोष्टीचा कोर्टाला विचार करावा लागेल. मित्रांनो, सबसेक्शन 3 ऑफ सेक्शन 26 काय म्हणत आहे की ज्या वेळेला कोर्टासमोर असा दावा येईल आणि त्या दाव्यामध्ये दोन्ही प्रकारचे प्लीडिंग असतील, म्हणजे स्पेसिफिक परफॉर्मन्सची प्लीडिंग आहे आणि सोबत रेक्टिफिकेशनची सुद्धा प्लीडिंग आहे, मग अशा वेळेला काय सबसेक्शन 3 काय म्हणते की ज्यावेळेला अशा दोन प्लीडिंग येणार तर पहिले रेक्टिफिकेशनची प्लीडिंग बघावी लागेल, ती मान्य करावी लागेल आणि ती मान्य झाली तर रेक्टिफिकेशन त्या इन्स्ट्रुमेंटमध्ये कॅरी आउट करावी लागेल आणि ती इन्स्ट्रुमेंटमध्ये रेक्टिफिकेशन कॅरी आउट केल्यानंतरच स्पेसिफिक परफॉर्मन्सच्या दाव्याचा विचार केला जाईल. ते डायरेक्ट लँग्वेज बघूया. अ कॉन्ट्रॅक्ट इन रायटिंग मे फर्स्ट बी रेक्टिफाईड and then if party claiming rectification has so prayed in his pleading and the court thinks fit may be specifically enforced. अर्थात दाव्यामध्ये स्पेसिफिक परफॉर्मन्सच्या दाव्यामध्ये दोन्ही जर प्लीडिंग असतील तर पहिली रेक्टिफिकेशनची प्लीडिंग पाहिली जाईल आणि नंतर स्पेसिफिक परफॉर्मन्सची प्लीडिंग पाहिली जाईल. आणि सबसेक्शन 4 असं म्हणत आहे की जर समजा दावा स्पेसिफिक परफॉर्मन्सचा दावा असेल आणि त्याच्यामध्ये जर रेक्टिफिकेशनची प्लीडिंग केलेली नसेल तर अशा वेळेला कोर्ट रेक्टिफिकेशनची प्लीडिंग मान्य करणार नाही किंवा ती रिलीफ देणार नाही. परंतु त्यात असंही दिलेलं आहे की जर समजा वादी रेक्टिफिकेशनची प्लीडिंग करायला चुकलेला असेल किंवा राहून गेली असेल त्याच्याकडून तर तो अशा दाव्यामध्ये कोणत्याही स्टेजमध्ये अमेंडमेंटचा अर्ज देऊ शकतो आणि कोर्टाकडे तो अमेंडमेंटचा अर्ज मंजूर करण्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही. तर सबसेक्शन 4 काय म्हणते ती डायरेक्ट लँग्वेजमध्ये ते मी वाचून दाखवतो. नो रिलीफ फॉर रेक्टिफिकेशन ऑफ एन इन्स्ट्रुमेंट शॅल बी ग्रांटेड to any party under this section unless it has been specifically claimed. जर दाव्यामध्ये क्लेमच केला नसेल तर प्लीडिंगमध्ये क्लेमच केलेला नसेल रिलीफचा तर आपल्याला ती रिलीफ मिळणार नाही. प्रोव्हिजो दिलेला आहे, काय म्हटलेलं आहे, प्रोव्हाइडेड दॅट वेअर अ पार्टी हॅज नॉट क्लेम्ड एनी सच रिलीफ, ज्यावेळेला पार्टीने अशी रिलीफ क्लेम केली नसेल तेव्हा इन हिज प्लीडिंग द कोर्ट शॅल at any stage of the proceeding allow him to amend the pleading on such terms as may be just for including such claim. म्हणजे अशा दाव्यामध्ये जेव्हा वादीने अशी रेक्टिफिकेशनची प्लीडिंग केलेली नसेल तेव्हा वादी अमेंडमेंटद्वारे ती प्लीडिंग कॅरी आउट करू शकतो आणि कोर्ट ती प्लीडिंग म्हणजे टर्म्स अँड कंडिशनवरती अलाव करू शकतो. त्या टर्म्स अँड कंडिशन्स म्हणजे काय, जास्तीत जास्त कॉस्ट कोर्ट मारू शकतं पण ती प्लीडिंग अलाव होणार, ती अमेंडमेंट अलाव होणार. मित्रांनो, सेक्शन 26 जो आहे तो रेक्टिफिकेशन बाबत आहे. सेक्शन 27 जो आहे तो रेसिशन बाबत आहे. आता रेसिशन शब्द म्हणजे काय, रेसिशनचा मराठी अनुवाद जो आहे रद्द करणे, म्हणजे डिक्शनरी मिनिंग जो आहे तो रद्द करणे म्हणजे कॅन्सल करणे, म्हणजे सेट असाइड करून घेणे. म्हणजे एखादा कॉन्ट्रॅक्ट जर ज्या इंटेन्शननी केलेला आहे त्या इंटेन्शननी तो झालेला नसेल, त्यात काही गडबड झाली असेल, चूक झाली असेल आणि तर वादी असा दावा दाखल करून तो कॉन्ट्रॅक्ट किंवा तो इन्स्ट्रुमेंट रद्द करून घेऊ शकतो. आता ते कोणत्या कंडिशनमध्ये असा दावा रद्द केला जाऊ शकतो ते आपण पाहूया. त्याच्यामध्ये 2 कंडिशन आहेत. एक की जर कॉन्ट्रॅक्ट हा वाइडेबल असेल किंवा कॉन्ट्रॅक्ट हा टर्मिनेबल असेल तर कॉन्ट्रॅक्ट रिसाइंड केला जाऊ शकतो. दुसरी कंडिशन आहे की जर समजा कॉन्ट्रॅक्ट अनलॉफुल फॉर द कॉजेस, म्हणजे ॲपॅरेंटली तो वाचला तर तो बेकायदेशीर नाही परंतु तो बेकायदेशीर आहे, अशी जर कंडिशन असेल आणि अशा केसमध्ये प्रतिवादी हा वादीपेक्षा जास्त जबाबदार आहे तर अशा केसमध्ये सुद्धा कॉन्ट्रॅक्ट रिसाइंड केला जाऊ शकतो.
तर मित्रांनो, मी बेअर लँग्वेज सेक्शन 27 वाचतो, म्हणजे आपला एकदम पिक्चर क्लिअर होईल. When rescission may be adjudged or refused, any person interested, आता इथे any person शब्द वापरलाय. any person ह्याचा अर्थ असा नाही की दाव्यामध्ये कॉन्ट्रॅक्टमध्ये जी व्यक्ती आहे, जे पक्षकार आहेत, त्यांनीच फक्त दावा दाखल केला पाहिजे, नाही. एनी पर्सन इंटरेस्टेड इन अ कॉन्ट्रॅक्ट, म्हणजे त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये दुसरा कोणताही व्यक्ती जर इंटरेस्टेड असेल, तो सुद्धा दावा दाखल करू शकतो. एनी पर्सन इंटरेस्टेड इन अ कॉन्ट्रॅक्ट मे स्यू टू हॅव इट रिसाइंडेड, तो कॅन्सल करून घेण्यासाठी दावा दाखल करू शकतो. अँड सच रेसिशन मे बी एडजज्ड बाय द कोर्ट इन द फॉलोइंग केसेस. त्या केसेस काय आहेत, त्या फॉलोइंग केसेस कोणत्या आहेत ते मी आता आपल्याला सांगितलं. वेअर द कॉन्ट्रॅक्ट इज वाइडेबल ऑर टर्मिनेबल बाय द प्लेंटिफ, ज्या वेळेला कॉन्ट्रॅक्ट हा वाइडेबल असेल ॲट द चॉईस ऑफ द प्लेंटिफ अँड टर्मिनेबल बाय द प्लेंटिफ, असा जर असेल तर तो दावा दाखल केला जाऊ शकतो आणि कॉन्ट्रॅक्ट रिसाइंड केला जाऊ शकतो. मी एक एक्झाम्पल आपल्याला देतो टर्मिनल बाबत. टर्मिनलच्या बाबतीत की समजा ए ने बी बरोबर एक कॉन्ट्रॅक्ट केलेला आहे आणि त्याला सांगितलंय की बाबा 1000 गव्हाचे पोते तुम्ही आजपासून 2 महिन्याच्या आतमध्ये मला पाठवून द्यायचे आहेत. जर तुम्ही 2 महिन्याच्या आतमध्ये हे गव्हाचे पोते पाठवले नाही तर तुमच्या आणि माझ्या दरम्यान झालेला कॉन्ट्रॅक्ट टर्मिनेबल असेल, म्हणजे कॉन्ट्रॅक्ट संपुष्टात येईल. त्यावेळेला बीला कोणत्याही प्रकारचा अधिकार राहणार नाही. याचा अर्थ असा आहे टर्मिनेबल बाय प्लेंटिफ. नाउ आय एम कमिंग टू clause number B of section 27. What it says? Where the contract is unlawful for the causes not apparent on its face. प्रथम दर्शनी तो बेकायदेशीर दिसत नाही, पण तो बेकायदेशीर आहे. अँड द डिफेंडंट इज मोर टू ब्लेम दॅन द प्लेंटिफ, आणि अशा केसमध्ये प्रतिवादी जो आहे तो वादीपेक्षा जास्त जबाबदार आहे, तर तो कॉन्ट्रॅक्ट रिसाइंड करता येईल. आता मित्रांनो, रिसाइंड केव्हा करता येईल हे सांगितलेलं आहे. आता सबसेक्शन 2 मध्ये असं म्हटलेलं आहे की सबसेक्शन 1 मध्ये काहीही म्हटलं असेल आणि जर फॉलोइंग कंडिशन्स असतील तर कॉन्ट्रॅक्ट रिसाइंड होणार नाही. कोर्ट शॅल रिफ्यूज टू रिसाइंड द कॉन्ट्रॅक्ट अँड दोज कंडिशन्स आर अगेन मेन्शन्ड इन सबसेक्शन 2. वेअर द प्लेंटिफ हॅज notwithstanding anything contained in subsection 1, the court may refuse to sign the contract. Clause number 1, where the plaintiff has expressly or impliedly ratified the contract. ज्या वेळेला कॉन्ट्रॅक्ट झाल्याच्या नंतर वादी स्वतःहून त्याच्यामध्ये काही बदल करण्याची परवानगी देतो, एक्सप्रेसली और इम्प्लाइडली, रायटिंगमध्ये किंवा कंडक्टद्वारे तो जर परवानगी देत असेल तर अशा वेळेला कॉन्ट्रॅक्ट रिसाइंड होणार नाही. आता कंडिशन नंबर 2 ती काय म्हणते बघूया आपण. वेअर ओविंग टू द चेंजेस ऑफ सर्कमस्टान्सेस विच हॅज टेकन प्लेस सिन्स द मेकिंग ऑफ द कॉन्ट्रॅक्ट, म्हणजे ज्या वेळेला कॉन्ट्रॅक्ट केला होता त्यावेळेला आणि आज परिस्थितीमुळे बदल झालेला आहे. अँड पुढे ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे नॉट बिंग ड्यू टू एनी ऍक्ट ऑफ द डिफेंडंट हिमसेल्फ, आणि हा जो बदल झालेला आहे तो प्रतिवादीच्या चुकीमुळे झालेला नाही. पुढे द पार्टीज कॅनॉट बी सबस्टॅन्शियली रिस्टोर्ड टू द पोझिशन इन विच दे स्टूड वेन द कॉन्ट्रॅक्ट वॉज मेड, आणि अशा परिस्थितीमध्ये कोर्ट ह्या दोन्ही पक्षकारांना त्याच्या ओरिजिनल पोझिशनमध्ये आणू शकत नाही. तर अशा वेळेला कॉन्ट्रॅक्ट जो आहे तो रिसाइंड होणार नाही, कॅन्सल होणार नाही. याबाबत मी आपल्याला एक एक्झाम्पल देतो. समजा ए ने बी ला 2 बैल विकलेले आहेत, म्हणजे बैलाची जोडी विकलेली आहे, आणि बी ने ए ला 2 महिन्यानंतर 1 लाख रुपये देण्याचे मान्य केलेले आहेत. परंतु बी ने ही बैलाची जोडी घरी आणल्यानंतर 1 महिन्यानंतर त्यातला एक बैल मेला. तर आता बी कोर्टामध्ये असा दावा दाखल करतो की मला एने जो बैल दिले होते त्यातला एक बैल आजारी होता आणि तो आता मेलेला आहे, त्यामुळे हा कॉन्ट्रॅक्ट रिसाइंड करा, कॅन्सल करा. तर मित्रांनो, अशा वेळेला ही जी फॅक्ट्स आहे क्लॉज नंबर बी ची इथे परफेक्ट बसत आहे. मी आपल्याला पुन्हा एकदा त्याचा
कसे फॅक्ट्सवरती मॅच होत आहे ते दाखवतो. वेअर ओइंग टू द चेंज ऑफ सर्कमस्टान्सेस विच हॅज टेकन प्लेस सिन्स द मेकिंग ऑफ द कॉन्ट्रॅक्ट. ज्या वेळेला दोन बैल त्यांनी घरी आणले होते त्यावेळेच्या परिस्थितीमध्ये आणि आजच्या परिस्थितीमध्ये बैल मेलेला आहे, म्हणून ती परिस्थितीत बदल झालेला आहे. आणि इथे काय म्हटलंय, नॉट बिंग ड्यू टू एनी ऍक्ट ऑफ द डिफेंडंट हिमसेल्फ. आता ह्याच्यामध्ये प्रतिवादीची काहीही चूक नाही, म्हणजे एची काही चूक नाही. तो बैल मेला ही चूक कोणाची आहे? कोणाचीच नाहीये. तो बैल त्याच्या परिस्थितीमुळे मेला. तो आजारी झाला, काय झाला काय नाही त्याच्याबद्दल वाद नाही, म्हणून तो मेला. इथे एची काही चूक नाही. अँड नाव पुढे काय म्हटलंय, द पार्टीज कॅनॉट बी सबस्टॅन्शियली, आणि नंतर पार्टीज कॅन नॉट बी सबस्टॅन्शियली रिस्टोर्ड टू द पोझिशन. ज्या वेळेला कॉन्ट्रॅक्ट केला होता त्यावेळेच्या पोझिशनमध्ये नंतर त्या दोन्ही पार्टीला आणता येणार नाही. त्यांना ती पोझिशन कधीच मिळू शकत नाही, कारण एक बैल मेलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये जर बीने असा दावा दाखल केला की बाबा एने मला ज्यावेळेस बैल विकले होते ते चांगले होते आणि नंतर ते मेले आणि त्यातला एक बैल आजारी होता, म्हणून तो कॉन्ट्रॅक्ट रिसाईन करावा, असं कधीच होऊ शकत नाही. ह्या कंडिशन नंबर बी मध्ये हे फॅक्ट्स आपली बरोबर बसत आहे. आता क्लॉज नंबर सी आपण बघूया. वेअर थर्ड पार्टीज have during the substance of contract acquired rights in good faith without notice and for value. म्हणजे ज्या वेळेला कॉन्ट्रॅक्ट केला त्याच्यानंतर आतापर्यंत ड्युरिंग द सबस्टन्स ऑफ द कॉन्ट्रॅक्ट थर्ड पार्टी हॅव अक्वायर्ड द राईट्स फॉर द व्हॅल्यू अँड इन गुड फेथ. त्यांनी काही पैसे दिले होते थर्ड पार्टीने आणि काहीतरी गुड फेथमध्ये तो त्याला काही हक्क त्याच्यामध्ये निर्माण झालेला आहे कॉन्ट्रॅक्टमध्ये. अशा परिस्थितीमध्ये कॉन्ट्रॅक्ट रिसाईन होणार नाही. आणि फोर्थ कंडिशन काय आहे, वेअर ओनली अ पार्ट ऑफ द कॉन्ट्रॅक्ट इज सॉट टू बी रिसाइंडेड. म्हणजे ज्यावेळेस वादीने दावा दाखल केला आणि त्या दाव्यामध्ये त्यांनी फक्त एका कॉन्ट्रॅक्टचा काही भागच त्यांनी रिसाइंड करण्याचा मागितलेला आहे, तर आणि दुसरा जो राहिलेला भाग आहे तो त्याच्यापासून वेगळा करता येणार नाही. अशा परिस्थितीमध्ये कॉन्ट्रॅक्ट रिसाईन होणार नाही. बेराईट लँग्वेज काय म्हणते बघूया. वेअर ओनली अ पार्ट ऑफ द कॉन्ट्रॅक्ट इज सॉट टू बी रिसाइंडेड अँड सच पार्ट इज नॉट सिवरेबल. नॉट सिवरेबल मूळ कॉन्ट्रॅक्ट जो आहे त्याच्यातला जो पार्ट आहे तो सिवरेबल होऊ शकत नाही. नॉट सिवरेबल फ्रॉम द रेस्ट ऑफ द कॉन्ट्रॅक्ट. तर अशा परिस्थितीमध्ये कॉन्ट्रॅक्ट रिसाईन होऊ शकत नाही. मित्रांनो, सेक्शन 26 आणि 27 आपल्याला समजलेला आहे. सेक्शन 26 जो आहे तो रेक्टिफिकेशन बाबत आहे. सेक्शन 27 जो आहे तो रेसिशन बाबत आहे. आता सेक्शन 28 काय म्हणतोय. सेक्शन 28 तो असं म्हणतोय, rescission in certain circumstances of contract for the sale or lease of immovable property, the specific performance of which has been decreed. अर्थात एखाद्या प्रॉपर्टी बाबत कोर्टाने अगोदरच स्पेसिफिक परफॉर्मन्सची आदेश केलेला आहे. स्पेसिफिक परफॉर्मन्सचा आदेश केलेला आहे म्हणजे डिक्री झालेली आहे. मग अशा परिस्थितीमध्ये कोणत्या परिस्थितीमध्ये कॉन्ट्रॅक्ट रिसाइंड केला जाऊ शकतो. म्हणजे समजा वादीने प्रतिवादी विरुद्ध असा दावा दाखल केलेला आहे की मी ह्याची प्रॉपर्टी खरेदी करण्याचा व्यवहार केलेला आहे आणि प्रतिवादीने मला ती प्रॉपर्टी विकावी आणि बाकीचे पैसे मी त्याला द्यायला तयार आहे. कोर्टाने वादीच्या बाजूने डिक्री पास केलेली आहे की बाबा ही प्रॉपर्टी प्रतिवादीने वादीला द्यावी, बाकी राहिलेली किंमत वादीने प्रतिवादीला द्यावी. आणि अशा वेळेला जर वादी प्रतिवादीला पैसे देत नसेल तर प्रतिवादीला हा हक्क आहे की तो कोर्टामध्ये अर्ज करेल की बाबा वादीने कोर्टाच्या आदेशाप्रमाणे डिक्रीप्रमाणे मला पैसे दिलेले नाही, त्यामुळे आमच्या दरम्यान झालेला कॉन्ट्रॅक्ट रिसाइंड करण्यात यावा, म्हणजे रद्द करण्यात यावा. तीही फॅक्ट्स आहे. मी आता बेरेट लँग्वेज वाचतो म्हणजे एकदम पिक्चर क्लिअर होईल. मित्रांनो, where in any suit a decree for a specific performance of contract for sale or immovable property has been made. म्हणजे स्पेसिफिक परफॉर्मन्सची डिक्री पास झालेली आहे. and the purchaser or lessee doesn't within the period allowed by the decree or such further period as the court may allow. जे कोर्टाने त्यांना ज्या मुदतीमध्ये पैसे भरण्याचे आदेश केलेले आहेत ती किंवा जे कोर्टाने त्यांना वेळ दिलेला आहे त्या दरम्यान त्यांनी पैसे भरलेले नाही. पे द परचेस मनी और अदर सेम
other sum which the court has ordered him to pay, the vendor or the lessor, म्हणजे जो मूळ मालक आहे वेंडॉर किंवा जो घर मालक आहे तो, मे अप्लाय इन सेम सूट, त्याच दाव्यामध्ये तो अप्लाय करू शकतो, अर्ज देऊ शकतो. काय म्हणून? इन विच द डिक्री इज मेड, ज्याच्यामध्ये डिक्री झालेली आहे त्यामध्ये, टू हॅव द कॉन्ट्रॅक्ट रिसाइंडेड, जो आमच्या दरम्यान कॉन्ट्रॅक्ट झाला होता, ज्याच्या आधारे कोर्टाने स्पेसिफिक परफॉर्मन्सचे आदेश केले होते आणि प्रतिवादीला सांगितलं होतं की यांना हे प्रॉपर्टी द्या आणि राहिलेले पैसे तुम्ही घ्या. अशा वेळेला जर समजा वादी आपले शब्द पाळत नसेल, राहिलेली किंमत देत नसेल, तर वेंडर कोर्टामध्ये त्याच दाव्यामध्ये अर्ज करून कॉन्ट्रॅक्ट रिसाइंड करण्याची मागणी करू शकतो. पुढे घेऊया. टू हॅव द कॉन्ट्रॅक्ट रिसाइंडेड अँड ऑन सच अप्लिकेशन, आणि असा जर अर्ज आला ऑन सच अप्लिकेशन, द कोर्ट मे बाय ऑर्डर रिसाइंड द कॉन्ट्रॅक्ट either so far as regards a party in default or altogether as the justice of the case may require. म्हणजे कोर्ट एकतर रिसाइंड करू शकतो किंवा जस्टिस जसं लागेल रिजेक्ट सुद्धा करू शकतो. म्हणजे जर वेळ आली की कोर्ट त्याचा अर्ज रिजेक्ट पण करू शकतो. रिसाइंड करण्यासाठी जो अर्ज केला तो रिजेक्ट पण करू शकतो किंवा त्याचा अर्ज रिसाइंडचा जो अर्ज आहे तो मान्यही करू शकतो. आता सबसेक्शन 2, 28चं सबसेक्शन 2 काय म्हणते ते आपण पाहूया मित्रांनो. वेर अ कॉन्ट्रॅक्ट इज रिसाइंडेड अंडर सबसेक्शन 1, ज्या वेळेला सबसेक्शन 1 प्रमाणे कोर्टाने जर कॉन्ट्रॅक्ट रिसाइंड केला तर काय होईल? द कोर्ट शॅल डायरेक्ट द परचेसर और लेसी, म्हणजे जो परचेसर आहे म्हणजे वादी जो आहे तो परचेसर आहे किंवा जो भाडेकरू आहे तो लेसी आहे. इफ ही हॅज ऑब्टेन पोझिशन ऑफ द प्रॉपर्टी अंडर द कॉन्ट्रॅक्ट, आणि जर त्याला त्याचा ताबा मिळालेला असेल, टू रिस्टोर सच पोझिशन टू द वेंडॉर ऑर द लेसॉर, म्हणजे मूळ मालक जो आहे त्याला त्याचा ताबा खरेदीदाराने किंवा भाडेकरूने परत द्यायचा आहे, अशी आदेश करू शकतात. जर समजा रिसाइंड करण्याचे आदेश केले तर पुढचं काय म्हणते बघूया. क्लॉज नंबर बी, अँड मे डायरेक्ट पेमेंट टू द वेंडॉर or lessor of all rents and profits which have accrued in respect of the property from the date on which possession was so obtained. म्हणजे अशा वेळेला ज्या वेळेला मूळ खरेदीदाराकडनं म्हणजे वेंडॉरकडनं किंवा घर मालकाकडनं खरेदीदाराला त्या जागेचा ताबा मिळाला असेल किंवा भाडेकरू त्याचा ताबा मिळाला असेल आणि त्या ताब्यानंतर जेव्हा ताबा मिळाला त्यानंतर त्याला जे काही भाडं वगैरे मिळालेलं असेल ते संपूर्ण भाडं वगैरे कोर्ट मूळ मालकाला परत देण्याचे आदेश करू शकतात. बाय द लेसॉर, बाय द परचेसर ऑर द लेसी, अंटिल शब्द, अंटिल रिस्टोरेशन ऑफ पोझिशन टू द वेंडर ऑर द लेसॉर. पुढे, अँड इफ द जस्टिस ऑफ द केस सो रिक्वायर्स, आणि अशा केसमध्ये जर समजा असा न्याय मागत असेल, असा न्याय करायची वेळ येत असेल की द रिफंड ऑफ एनी सम पेड बाय द वेंडी ऑर द लेसी ॲज द अर्नेस्ट मनी ऑर द डिपॉझिट इन कनेक्शन विथ द कॉन्ट्रॅक्ट, म्हणजे कोर्ट वादीला असं सांगू शकतो की त्याचा ताबा त्याला परत द्या. मग आता वादीने म्हणजे जो खरेदीदार आहे किंवा जो भाडेकरू आहे त्यांनी जी काही रक्कम अर्नेस्ट मनी म्हणून प्रतिवादीला दिली असेल ती सुद्धा मूळ मालकाला आदेश करू शकतो कोर्ट की ती रक्कम तुम्ही खरेदीदाराला परत करा किंवा त्या भाडेकरूला परत करा, असा ह्या सबसेक्शन 2 मध्ये म्हटलेला आहे. आता सबसेक्शन 3 काय म्हणतोय ते आपण बघूया मित्रांनो. इफ द परचेसर ऑर लेसी pays the purchase money or other sum which he is ordered to pay under the decree within the period referred to in subsection 1. सबसेक्शन 1 मध्ये जे आदेश केलेले आहेत की वादीने ही रक्कम प्रतिवादीला द्यायची आहे आणि जर वादी प्रतिवादीला ही रक्कम देण्यास तयार असेल तर द कोर्ट मे ऑन ऍप्लिकेशन मेड इन सेम सूट, अशा वेळेला वादीने त्याच दाव्यामध्ये असा अर्ज केला की साहेब मी पैसे द्यायला तयार आहे, प्रतिवादीला सांगा माझं खरेदी करून द्यायला, तर कोर्ट मे ऑन ऍप्लिकेशन मेड इन द सेम सूट award the purchaser or lessee such relief as may be entitled to
including appropriate cases, all or any of the following reliefs. आता वादीने जर समजा असा अर्ज केला की साहेब मी पैसे द्यायला तयार आहे आणि त्याला सांगा माझं खरेदीत करून द्यायला सांगा, तर कोर्ट काय सांगू शकतो, एक्झिक्युशन ऑफ अ प्रॉपर कन्व्हेन्स ऑर लीज बाय द वेंडॉर ऑर द लेसॉर. म्हणजे वेंडॉरला किंवा घर मालकाला असे सांगू शकतात की बाबा जो खरेदीदार आहे त्याच्या नावाने खरेदी करून द्या किंवा तो जो भाडेपट्टा आहे तो त्याच्या नावाने करून द्या. बी, द डिलिव्हरी ऑफ द पोझिशन ऑर पार्टिशन अँड सेपरेट पोझिशन ऑफ द प्रॉपर्टी ऑन द एक्झिक्युशन ऑफ सच कन्व्हेन्स ऑर लीज. आणि मूळ मालकाला वेंडॉरला असे सुद्धा डायरेक्शन देऊ शकतात की त्या जागेचा जी जागा आहे त्या जागेचा ताबा वादीला द्या किंवा सेपरेट ताबा त्यांना द्या किंवा त्या जागेचा भाडेकरारनामा जो त्याला करून दिल्यानंतर त्याचा ताबा सुद्धा त्या भाडेकरूला द्या, असा आदेश या सबसेक्शन 3 प्रमाणे कोर्ट करू शकतात. आता सबसेक्शन 4 काय म्हणते आपण ते पाहूया. सबसेक्शन 4 म्हणते नो सेपरेट सूट in respect of any relief which may be claimed under this section shall lie at the instance of the vendor, purchaser, lessor or lessee as the case may be. वादीला आणि प्रतिवादीला म्हणजे वेंडॉर जो प्रतिवादी आहे किंवा वेंडी जो वादी आहे, वेंडॉरला, वेंडीला किंवा लेसॉरला किंवा लेसीला वेगळा सेपरेट अर्ज करण्याची गरज नाही. जो दावा दाखल आहे त्या दाव्यामध्येच त्याला हा अर्ज अशा प्रकारचा अर्ज करता येईल, सेपरेट अर्ज करण्याची गरज नाही, हे सबसेक्शन 4 मध्ये सांगत आहे. सबसेक्शन 5 काय म्हणते, द कॉस्ट ऑफ एनी प्रोसिडिंग्स. ह्या दाव्यामध्ये जी कॉस्ट आहे प्रोसिडिंग्सची ती काय आहे ती कोर्टाच्या मनाने ठरविली जाईल. असं म्हटलं, द कॉस्ट ऑफ एनी प्रोसिडिंग्स अंडर दिस सेक्शन शॅल बी इन द डिस्क्रिशन ऑफ द कोर्ट. कोर्टाच्या मर्जीने, कोर्टाच्या अधिकाराने कोर्ट ठरवेल ती कॉस्ट वादीला प्रतिवादीला जसं आहे द्यावी लागेल किंवा बिअर करावी लागेल. मित्रांनो, सेक्शन 26 झाला, 27 झाला, 28 झाला. सेक्शन 29 जो आहे तो अल्टरनेट रिलीफ बाबत म्हणत आहे. जर समजा वादीने एखादा दावा स्पेसिफिक परफॉर्मन्ससाठी लावला आणि त्या दाव्यामध्ये त्याला अल्टरनेट प्रेयर त्यांनी मागितली असेल की माझा जो दावा आहे तो स्पेसिफिक परफॉर्मन्सचा आहे, परंतु ह्यामध्ये जो कॉन्ट्रॅक्ट झालेला आहे तो सुद्धा रिसाइंड करायला पाहिजे. म्हणजे जर समजा कोर्टाला असं वाटला की बाबा स्पेसिफिक परफॉर्मन्सची रिलीफ देता येणार नाही तर झालेला कॉन्ट्रॅक्ट रद्द करण्यात यावा, अशी अल्टरनेट प्रेयर वादी आपल्या दाव्यामध्ये करू शकतं. हे सेक्शन 29 सांगत आहे. मी बेअर लँग्वेज वाचतो आणि आपल्याला त्याबाबत माहिती होईल. Alternative prayer for rescission in suit for specific performance. A plaintiff instituting a suit for the specific performance of a contract in writing may pray in alternative that if the contract cannot be specifically enforced, म्हणजे जर कॉन्ट्रॅक्ट स्पेसिफिकली एन्फोर्स करता येत नसेल तर इट मे बी रिसाइंडेड अँड डिलिव्हर्ड अप टू बी कॅन्सल्ड, आणि तो रिसाइन करण्यात यावा आणि कॅन्सल करण्यात यावा. अँड द कोर्ट इफ इट रिफ्युजेस टू एन्फोर्स द कॉन्ट्रॅक्ट स्पेसिफिकली, आणि जर कोर्ट अशा परिस्थितीमध्ये कॉन्ट्रॅक्ट स्पेसिफिकली रिफ्यूज करत असेल, एन्फोर्स करण्यासाठी रिफ्यूज करत असेल, म्हणजे स्पेसिफिक परफॉर्मन्सची रेमेडी देत नसेल, तर कोर्ट अशा वेळेला तो कॉन्ट्रॅक्ट रिसाइंड करू शकतात, म्हणजे कॅन्सल करू शकतात. आता सेक्शन 30 जो आहे तो समानांतर न्यायाबाबत बोलत आहे. समानांतर न्याय याचा अर्थ आपण इंग्लिशमध्ये जे म्हणतो इक्विटी, म्हणजे जर समजा एकाला एक बेनिफिट मिळालेला आहे आणि तो कॉन्ट्रॅक्ट रद्द करण्यात आला तर ज्याला जो बेनिफिट मिळालेला आहे तो बेनिफिट त्याने परत करावा, असं ह्या सेक्शनमध्ये म्हटलेलं आहे. मी बेरेक्ट लँग्वेज वाचतो. कोर्ट मे रिक्वायर पार्टीज रिसाइंडिंग टू डू इक्विटी ऑन adjudging the rescission of contract. ज्या वेळेला कॉन्ट्रॅक्ट रिसाइंड होईल, ऑन adjudging the rescission of a contract, the court may require the party to whom such relief is granted
टू रिस्टोर, ज्याला अशा प्रकारची रिलीफ दिली गेली की ज्याच्या वतीनं कॉन्ट्रॅक्ट रिसाईन झालेला आहे आणि ज्याला अशी रिलीफ मिळालेली आहे त्याला कोर्ट डायरेक्शन देऊ शकतो टू रिस्टोर ॲज फार ॲज मे बी एनी बेनिफिट विच ही मे हॅव रिसिव्ड फ्रॉम द अदर पार्टी. आणि अशा प्रकारे त्याला जे काही बेनिफिट्स दुसऱ्या पार्टीकडनं मिळालेले आहेत ते बेनिफिट्स त्याला परत करण्याचे आदेश देऊ शकतो आणि कॉम्पन्सेशन सुद्धा देण्याचे आदेश करू शकतात. पुढे असं म्हटलेलं आहे, रिसिव्ड फ्रॉम द अदर पार्टी अँड टू मेक एनी कॉम्पन्सेशन टू हिम विच जस्टिस मे रिक्वायर. म्हणजे ज्याच्या बाजूनी अशी रिलीफ झाली मंजूर करण्यात आली त्याला असे आदेश करू शकतात कोर्ट की तुम्हाला जे बेनिफिट्स अगोदर मिळालेले आहेत ते बेनिफिट्स तुम्ही त्या पार्टीला परत करा ज्याच्याकडनं तुम्हाला मिळालेले आहेत. मित्रांनो, माझं असं मत आहे की सेक्शन 25 ते 30 पर्यंतचा जो प्रवाह आहे आपण पूर्ण केलेला आहे. माझा आजचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला, योग्य वाटला असेल तर आपण नक्कीच माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावा. मी आपल्यासाठीच, आपल्या फायद्यासाठीच हा यूट्यूब चॅनल बनवत आहे. माझा यूट्यूब चॅनलचं जे नाव आहे ते ॲडव्होकेट SR गोयल असा आहे आणि माझा मोबाईल नंबर 99609779